भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत आगामी 26 डिसेंबर 2025 पासून तिकिटांच्या भाड्यात वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रेल्वे प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून भाडेवाढ मर्यादित स्वरूपाची असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। देशभरात दररोज कोट्यावधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात। सामान्य नागरिकांपासून विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी रेल्वे हा किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय मानला जातो। मात्र तिकीट दरांमध्ये होणारी वाढ ही प्रवाशांसाठी चिंतेची बाब ठरत आहे। विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीट दरात वाढ होणार असल्याने सुट्ट्यांच्या काळात किंवा कौटुंबिक प्रवास नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो। रेल्वेच्या अधिकृत भूमिकेनुसार ही भाडेवाढ अत्यल्प स्वरूपाची असून प्रवाशांवर कमीत कमी परिणाम होईल असा दावा करण्यात आला आहे। मात्र महागाईच्या पार्श्वभूमीवर आधीच वाढलेले जीवनावश्यक खर्च आणि आता रेल्वे तिकीट दरांमध्ये होणारी वाढ यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान रेल्वेच्या या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। काही प्रवाशांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी रेल्वेच्या देखभाल, सुविधा आणि सेवांच्या सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला असावा अशी भूमिका मांडली आहे। आगामी काळात तिकीट दरवाढीचा नेमका परिणाम प्रवासी संख्येवर आणि प्रवासाच्या प्रवृत्तीवर कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।